नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून फार न वेळ घालवता एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आज आपण डिस्कशन करत आहे। नीट यूजी 2026च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये एक सर्वात महत्त्वाचे दिवस सध्या चालू आहेत। ग्रुप उदाहरणार्थ MCC ऑल इंडिया कोटा, MBBS BDS, एम्स, जिपमर, AMU, BHU, AFMC आणि डीम्ड कॉलेजेसमधील सर्व सीट्ससाठीचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट, फायनल रिझल्ट आपल्याला येऊन 2 दिवस ठेपलेला आहे। वास्तविक ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना काही ऑप्शन्स नाहीत, दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही याचा अर्थ काय की त्याने एकतर चॉईस दिलेलं जे आहे ते कमी दिलेलं आहे किंवा त्यांचा स्कोर कमी झाला आहे, म्हणून त्यांचा नंबर लागलेला आहे। त्यामुळे चॉईस वाढवू शकता। या सध्याच्या मितीला जे काही कट ऑफ आलेला आहे त्या संदर्भात आपण सर्वांनी पाठीमागे सर्व व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे किंवा आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून MBBS BDS साठी कोणतं कॉलेज मिळू शकत होतं, म्हणजे किती स्कोअरला कोणत्या कॅटेगरीसाठी मिळू शकत होतं हे पाहिलेलं आहे। डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा कुठे कोणतं मिळू शकत होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यामुळं पुढल्या राऊंडमध्ये आपण विचार करताना मात्र जास्तीत जास्त कॉलेजची संख्या टाकायला पाहिजे एवढा त्याचा अर्थ होतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 3 ऑप्शन्स आहेत। त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो, दुसरा ऑप्शन आहे त्याला फ्रीज असं म्हणतो आणि तिसरा ऑप्शन त्याला फ्लोट असं म्हणतो। त्याच्यामधला पहिला ऑप्शन जे आहे त्याच्यावर पहिल्यांदा विस्तृत लक्षात देऊया। फ्रीज पहिला ऑप्शन जो आहे त्याला फ्री एक्झिट म्हणतो। आपण सर्वांनी 5,000-5,500 रुपये OBC आणि SC ST आणि ओपन EWSने 11,000 भरून एम्स, जिपमरसाठी आणि ऑल इंडिया कोट्यासाठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 2,05,000 भरून सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी डीम्डसाठी रजिस्ट्रेशन MBBS BDS साठी केलेलं आहे। याचं सिलेक्शन झालेलं आहे, याच्यामध्ये आपलं नाव आलेलं आहे किंवा आपलं सिलेक्शन निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे। आपल्या सर्वांना या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज समाधानकारक नाही किंवा आपल्याला पुढच्या कॉलेजमध्ये आपण नवीन चॉईस फिलिंग करूया, हे कॉलेज आपल्याला सोडून द्यायचं आहे असा विचार करायचा आहे, आपल्याला हातात ठेवायचंच नाही, असं करण्यासाठी आपल्याला एक संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे फ्री एक्झिट। या राऊंडमध्ये जे काही आपल्याला 31 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे तोपर्यंत तुम्ही काहीही प्रोसेस करायची नाही, ऑनलाईन करायची नाही किंबहुना ऑफलाईन करायचं नाही। मिळालेलं कॉलेज मला मिळाले परंतु ऑनलाईनरित्या काहीच करायचं नाही, ह्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो। पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला जरी समजा एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते सोडलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचं पेनल्टी किंबहुना प्रोसेसच्या बाहेर करण्याचा शिक्षा लागणार नाही, त्यामुळे त्याला फ्री एक्झिट असं म्हणतो। दुसरा ऑप्शन जो आहे त्याला आपण फ्रीज म्हणूया। आहे हे कॉलेज मला जॉईन करायचंय परंतु तिथून पुढच्या प्रोसेसमध्ये पण मला जायचं नाहीये, हेच कॉलेज मला फायनल करायचंय अशी ज्यांची मानसिकता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोसेसच्या बाहेर पडण्यासाठी फ्रीज हा ऑप्शन निवडायचा आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण MCCला अपलोड करायचे आणि आपलं जे अलॉटमेंट कार्ड, अलॉटमेंट लेटर आहे ते आपण डाउनलोड करायचे। अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये एक नोडल ऑफिसरचा नंबर येतो, त्या ऑफिसरला फोन करून आपल्याला किती फीजचा डिमांड ड्राफ्ट काढायचे ते काढून ओरिजिनल डॉक्युमेंट्स, कलर किंवा झेरॉक्स, ब्लॅक व्हाईट झेरॉक्स घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती रिपोर्टिंगला किंवा प्रत्यक्ष जॉईनिंगला जायचं आहे। त्याच्यासाठीची वेळ आपल्याला 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 5:50 आहे। आपण सर्वजण या वेळेमध्ये जायचं आहे आणि यामध्ये सुट्टीचा दिवस सुद्धा गृहीत धरले जाते। दीडी आपण बँकेच्या दिवसमध्ये काढा आणि रविवारच्या वेळी सुद्धा तुम्ही रिपोर्टिंगला कॉलेजवरती जाऊ शकता। डीम्ड कॉलेज असतील किंवा एम्स, जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्याच्या 15% कोट्यामधील कॉलेज असू शकतात, या सर्व कॉलेजमध्ये आपण जाऊन ॲडमिशन घेऊ शकता। हे झाला फ्रीज ऑप्शन। तिथून पुढे तुमचा ऑप्शन पुढे काही उपलब्ध राहत नाही, म्हणजे सेकंड राऊंडमध्ये तुला चॉईस फिलिंग करता येत नाही। तुमचं डिपॉझिट जे 2,05,000 किंवा 11 किंवा 5,500 भरलेले आहे ते मात्र 2 महिन्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या ज्या अकाउंटवर आहे त्या अकाउंटवरती परत येऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये जायचंच नाही आहे किंवा हे कॉलेज सोडून दुसरीकडे जायचंच नाही अशा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं ऑप्शन नाही, हे कॉलेज तुमचं फायनल झालं। परंतु बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना आत्ता कॉलेज प्रवरासारखं किंवा कोणतं तरी कॉलेज मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला कॉलेज घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फ्रीज हा ऑप्शन सुद्धा निवडू शकता किंवा फ्लोट हा ऑप्शन सुद्धा निवडू शकता। फ्रीज ऑप्शनमध्ये तुम्ही गेला तर ते कॉलेजवरती जाऊन डिमांड ड्राफ्ट जो काही कॉलेजची फीज आहे, समजा 19 लाख 18 लाख जी फीज आहे ती भरून येऊ शकता। परत आपण चॉईस फिलिंग दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची संधी उपलब्ध नाही आहे, म्हणजे आपलं हे कॉलेज फायनल झाले पण तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यामधल्या राऊंड 1 मध्ये आपण ट्राय करू शकणार आहे।
कारण दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा ट्राय करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेसचे चॉईस फिलिंग करून पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये CET सेलमध्ये एखादं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते घेण्यासाठी हे राजीनामा पत्र देऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला आपल्या ह्या CET सेलच्या MBBS किंवा BDSच्या कॉलेजमध्ये जाता येऊ शकणार आहे. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला राजीनामा देत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारची तुमच्या DD मधलं काहीही कपात होणार नाही. त्याचबरोबर 2,05,000 सुद्धा तुमचे बुडणार नाहीत. हा एक टॉपिक सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा. फक्त हे राऊंड 1 आणि 2 पर्यंत आहे. राऊंड 3ला मात्र ब्लॉक्ड बाय DGSS असं येणार आणि तुमचं जे काही सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज झालेलं आहे ते थर्ड राऊंड पहिल्यांदा ज्यावेळेस MCC ऑल इंडिया कोट्यामध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये ते कॉलेज तुमचं फायनल राहणार आहे आणि तिथून पुढे तुम्ही संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे. त्यामुळे CET सेलच्या महाराष्ट्र राज्यातल्या MBBS BDSसाठी तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2 पर्यंत ट्राय करू शकता, हे फ्रीज करून सुद्धा. त्याचबरोबर आपल्याला फ्लोट हा ऑप्शन आता नवीन यावर्षी आलेला आहे. फ्लोट हा ऑप्शन असा आहे की मिळालेलं कॉलेज आपल्याला हातात ठेवायचे, ते घ्यायचं पण आहे, परंतु आपल्याला नवीन कॉलेजसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ट्राय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फ्लोट हा ऑप्शन राहतो. तुम्हाला कसल्याही प्रकारची फीस भरायची गरज नाही. ऑनलाईनरित्या फ्लोट ऑप्शनवरती जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्समध्ये जे काही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नसते ऑल इंडिया कोट्याला, तुमचे नॅशनॅलिटी पण नसते, त्या ठिकाणी 10वी 12वीचे मार्कशीट आणि जे काही डॉक्युमेंट्स दिलेले ते सगळे डॉक्युमेंट्स MCCला अपलोड करायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कलर आणि ब्लॅक व्हाईट झेरॉक्सची सेट घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. ओरिजिनल डॉक्युमेंटचा संच बनवून ठेवा. पहिल्या फ्रीज केल्यानंतरचा जो ऑप्शन आहे तुमचा कॉलेज हातात राहील. तुम्हाला DD काढण्याची गरज नाही, कॉलेजला फोन करण्याची गरज नाही. मग तुम्ही ऑनलाईनरित्या ज्यावेळेस फ्लोट ऑप्शन निवडतात त्यावेळेस कॉलेज रोज संध्याकाळपर्यंत बघत असतं आणि त्यांचे नोडल ऑफिसर किंवा तिथले ऑफिसर बघतात किंवा आपल्याला हे कॉलेज फ्लोट केलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी MCCला कळवतात. आपण MCCला कळवले, आपण कॉलेजला कळवले. त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला फ्लोट ऑप्शन घेऊन दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी प्रयत्न करू शकतो. फ्लोट ऑप्शन घेतल्यानंतर राऊंड 2मध्ये आणि राऊंड 3मध्ये 2 वेळा अपग्रेडेशन करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे. परंतु फ्लोट केल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपण जर ते सोडायला गेलो तर 2,05,000 रुपये आपले बुडणार आहेत किंवा डिपॉझिट जे ऑल इंडिया कोट्यासाठी 5.5 आणि 11,00,000 आहेत ते सुद्धा बुडणार आहे. थर्ड राऊंडमध्ये सुद्धा अपग्रेडेशन केल्यानंतर जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही केलं तर मात्र तुमचे 2,05,000 रुपये डुबणार आहेत. एकंदरीत ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSसाठी तर राऊंड 1मध्ये फ्री एक्झिट, फ्लोट आणि फ्रीज ह्या तिन्ही ऑप्शनच्या संदर्भातले सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असं मला वाटते. जर कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब